नमस्कार. संवाद प्रतिवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी अनेक वेळा असं म्हटलेलं आहे की शरीराचा प्रत्येक अवयव महत्त्वाचा असतो. जेव्हा त्याचा आजार होतो, एखादं दुखणं सुरू होतं, तेव्हा आपल्याला त्या अवयवाची किंमत कळते. अवयवांमध्ये सुद्धा आपल्याकडे 5 पंचेंद्रिय आहेत. हे 5 पंचेंद्रिय हे गाईचं गोमूत्र झालं, पण पंचेंद्रिय जी आहेत ती अतिशय महत्त्वाची असतात आणि त्यापैकी एक इंद्रिय म्हणजे डोळे. आपल्याकडे मराठी, हिंदी कोणत्याही भाषेतली गाणी घ्या, 2 शब्द किंवा 2 गोष्टींचा त्यामध्ये उल्लेख असतो. एक असतो दिल आणि दुसरा असतो आंखे किंवा डोळे. त्यामुळं डोळे ही जेवढी कविकल्पना आहे तेवढीच पंचेंद्रियातील एक अतिशय महत्त्वाचे असं इंद्रिय आहे. आज आपण या डोळ्यांच्या आरोग्याविषयी समजून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत. दृष्टी असणं किती महत्त्वाचं आहे हे मी नव्यानं सांगायची गरज नाही. दुर्दैवानं ज्यांना दृष्टी नाही, जे अंध आहेत, त्यांना डोळ्यांची खरी किंमत असू शकते. पण तरीसुद्धा आपण सगळेच जण हे संपूर्ण सुंदर जग जे बघत असतो ते या डोळ्यांमुळे बघत असतो आणि म्हणून डोळ्यांचं आरोग्य अतिशय महत्त्वाचं असतं. आज याविषयी आपण जाणून घेणार आहोत. कोल्हापुरातील नंदादीप आय हॉस्पिटल हे गेले कित्येक वर्ष पश्चिम महाराष्ट्रातील अनेक रुग्णांच्या डोळ्यांची काळजी घेतं. खूप मोठी परंपरा या रुग्णालयाची आहे आणि याच नंदादीप आय हॉस्पिटलमधील डॉक्टर प्रसन्न आराध्ये आज आपल्यासोबत आहे. त्यांचं स्वागत. सुरुवातीला मी म्हटलं जसं की प्रत्येक अवयव महत्त्वाचा असतोच, पण पंचेंद्रियाचं एक वेगळं महत्त्व आहे. आता मी डोळ्यांविषयी आज आपण बोलणार आहोत. तुम्ही डोळ्यांचे स्पेशालिस्ट डॉक्टर आहात. मला पहिल्यांदा विचारायचं आहे की डोळ्यांचे आजार असे कुठले उद्भवतात का? म्हणजे आता कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला एकदम म्युकरमायकोसिस सारखा एक शब्द ऐकवायला होता. बरोबर. एरवी आपल्याला 40शी लागली, मोतीबिंदू झाला, चष्मा लागला, हे सगळे आजार माहिती आहेत. पण म्युकरमायकोसिस सारखे तत्कालीन किंवा अचानक उद्भवणारे काही आजार असतात का? सीजनल आजार असतात, जसे काही कंजंक्टिव्हायटिस म्हणजे ज्याला डोळे येणं म्हणणं, किंवा बऱ्याच वेळेला साधी ॲलर्जी पण असू शकते डोळ्यांना, ज्यामुळे डोळ्यांमध्ये लालसरपणा येतो, डोळ्यांना खाज सुटते, किंवा बऱ्याच वेळेला आपल्या पापण्यांमध्ये काही ग्रंथी असतात, त्यांची ओपनिंग्स ब्लॉक होतात, त्यामुळे डोळ्यांना पाणी येण्याचा त्रास. आता बेसिकली जेव्हा आपण आता कम्प्युटर युगात आहोत आपण, त्यामुळे सतत स्क्रीनकडे बघितल्यामुळे किंवा सतत डोळे उघडे राहिल्यामुळे देखील डोळ्यांना कोरडेपणा येतो, ज्याला आपण इव्हॅपोरेटिव्ह ड्राय आय म्हणतो. तो त्रासही आता हा एपिडेमिक सारखाच झालेला आहे, पॅन्डेमिकही आपण त्याला म्हणू शकतो, कारण स्क्रीन्स आपण आजच्या काळात अवॉइड करू शकत नाही आणि एकदा स्क्रीनकडे आपण बघायला लागलो की ते तासनतास चालूच राहतं. त्यामुळे डोळ्यांना ड्रायनेस येण्याचे हे पॅन्डेमिकच आपण आता त्याला म्हणू शकतो. पण मग तो स्क्रीन कम्प्युटरचा असेल किंवा मोबाईलचा असेल, कुठलाही त्रास होऊ शकतो डोळ्यांना? कुठलाही स्क्रीन असू देत, त्याचा एकसारखाच त्रास होतो. पण आता एवढी टेक्नॉलॉजी डेव्हलप होत चाललेली आहे, त्याच्यामध्ये अशा कुठल्या स्क्रीन नाही आहेत की त्याच्यातून डोळ्याला त्रास होणार नाही? बेसिकली स्क्रीन्समध्ये ब्लू लाईट फिल्टर म्हणून जो प्रकार असतो तो खूप चांगला प्रकार इंट्रोड्यूस केला आहे मागच्या काही वर्षांमध्ये. पण आपण डोळ्याची उघडझाप करणं खूप महत्त्वाचं आहे. आपण जेव्हा कुठलीही गोष्ट कॉन्सन्ट्रेशन करून बघत असतो तेव्हा आपण डोळ्याचं उघडझाप करणं विसरून जातो. त्यामुळे डोळ्याला ड्रायनेस येतं आणि मग डोळ्यात चरचरणं, जास्त वेळ स्क्रीन वापरल्यानंतर डोळ्यातनं पाणी येणं किंवा लांबच्या काही गोष्टींकडे फोकस करणं, हा सगळा त्रास सुरू व्हायला होतो. तुम्ही आता म्हटलात त्यानुसार अनेकांना हा त्रास असतो की डोळ्यातून पाणी येतं. बरोबर. त्याचा मी पण एक त्यामध्ये आहे की वारंवार डोळ्यातनं पाणी येत असतं. काय कारण असू शकतं त्याचं? जसं मी सांगितलं, बेसिकली आपली आजकाल वातावरणामध्ये पोल्युशन इतकं वाढलेलं आहे आणि त्याच प्रमाणात आपलं टेम्परेचर व्हेरिएशन पण खूप असतं. गाडीमध्ये AC असतो, घरामध्ये AC असतो, ऑफिसमध्ये AC असतो. आणि जसं आपण नॉर्मली बघितलेलं आहे, आता समजा खोबऱ्याचं तेल आहे, जेव्हा ते बाटलीमध्ये असतं तेव्हा ते हिवाळ्याच्या काळामध्ये गोठतं. तसं आपल्या पापण्यांमध्ये काही ग्लँड्स असतात, ग्रंथी असतात, ज्या एक तेलासारखा पदार्थ तयार करतात. तो डोळ्यांचं पाणी डोळ्यांवर टिकून ठेवण्यासाठी तो पदार्थ खूप महत्त्वाचा असतो. आणि या अचानक होणाऱ्या टेम्परेचर चेंजेसमुळे ते तेल गोठायला सुरुवात होते आणि मग ते तेलाचा जो थर आहे तो डोळ्यांवरती आपल्या टिकून राहत नाही. त्यामुळे डोळ्यांना ड्रायनेस येतो एक प्रकारचा, ज्यामध्ये डोळ्याचं पाणी डोळ्यावरती टिकून राहत नाही, तर ते ओव्हरफ्लो होतं किंवा त्याची वाफ लवकर होते. या दोन्ही परिस्थितींमध्ये डोळ्यांना एक वेगळ्या प्रकारचा कोरडेपणा येतो, ज्याला आता मी सांगितलं त्याप्रमाणे इव्हॅपोरेटिव्ह ड्राय आय म्हणतो. म्हणजे पाण्याची वाफ लवकर होते आणि मग रिफ्लेक्समध्ये डोळे जास्तच पाणी तयार करायला सुरुवात करतात आणि मग टू व्हीलर चालवताना
किंवा डायरेक्ट ब्लो वाऱ्याचा चेहऱ्यावर जर आला तर डोळ्यांच्या कड ओली राहणं किंवा डोळ्याला पाण्याची धार लागणं हा सगळा त्रास सुरू होतो. अच्छा. पण अनेकदा डॉक्टर सांगतात की डोळ्यातनं पाणी येत असलं तरी डोळे चोळू नका किंवा डोळे पुसू नका. बरोबर. कारण याचं कारण हे आहे की जर आपण खूप जोरात किंवा खूप जास्त जोर लावून जर डोळे चोळले तर कधी कधी डोळ्यांमध्ये एक प्रकारचं बुबुळांमध्ये एक प्रकारचं कमजोरी येण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो डोळे चोळू नयेत. अच्छा. जे काही आपले डोळ्याचे स्पेशलिस्ट आहेत त्यांच्याकडे जाऊन आपण चेकअप करून घ्यावं आणि मग त्याचं बरोबर ट्रीटमेंट चालू करावं, हे जास्त महत्त्वाचं. पण मग डोळ्यातून जेव्हा पाणी येत असतं तेव्हा ते रोखण्यासाठी काय करता येईल? सुरुवातीला प्राथमिक उपचार काही आहेत का? बऱ्याच वेळेला मी आमच्या पेशंटला हे सांगतो की आपण कोमट शेक करू शकतो डोळ्यांना. ठीक आहे. आणि आता हा कोमट शेक प्रत्येकासाठीच आहे असं नाही. ज्या लोकांना ॲलर्जी आहे त्यांना कोमट शेक काही कामाचं नाही. इनफॅक्ट कोमट शेक केल्याने त्यांच्या ॲलर्जीचं प्रमाण वाढेल. त्यामुळे त्या लोकांसाठी वेगळं ट्रीटमेंट आहे. जे पापण्यांमध्ये आलेले जी ग्लँड्स आहेत ज्याचं ओपनिंग ब्लॉक झालं आहे त्यामुळे जे ड्रायनेस येतो त्यांच्यासाठी हा ट्रीटमेंट आहे, ज्यामध्ये आपण डोळ्यांना कोमट पाण्याने शेकू शकतो किंवा कोमट पाण्याच्या पट्ट्या डोळ्यावरती ठेवू शकतो किंवा जे ऑर्थोपेडिक हिटिंग बेल्ट्स असतात जे कुठल्याही फार्मसीमध्ये अवेलेबल आहेत ते सगळ्यात लोएस्ट टेम्परेचरवर डोळ्यावर ठेवू शकतो आणि मग पापण्यांना शेकायचं आणि मग मसाज करायचं. बरं. पण मला एक कुतूहल नेहमी प्रश्न पडतो की अनेक जण प्रचंड रडतात आणि डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात. त्याला धाराच म्हणतात, अश्रू नाही. हे पाणी येतं कुठून एवढं डोळ्यांमध्ये? डोळ्यांमध्ये बेसिकली आपल्या असा वॉटर टँक कुठं असतो आपल्या शरीरामध्ये? त्याला एक ग्लँड असतं ज्याला आपण लॅक्रिमल ग्लँड म्हणतो. ते आपल्या भुवयांच्या आतल्या बाजूनी इथे असतात. अच्छा. जेव्हाही आपण इमोशनल होतो तेव्हा तो ग्लँड ट्रिगर होतो आणि मग डोळ्यातनं पाणी येतं. बरं. पण मग असं म्हणतात की घाम गेल्यानंतर शरीरातनं पाणी पिणं आवश्यक असतं कारण शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी झालेलं असतं. तसं रडल्यानंतर किंवा कोणत्याही कारणातनं डोळ्यातनं पाणी गेल्यानंतर पुन्हा पाणी पिण्याची गरज असते का? कारण शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं का? नाही. जेवढा आपल्याला घाम येतो त्या प्रमाणात अश्रूंचं प्रमाण तेवढं नाही. कारण डोळ्यांची कपॅसिटी जी आपण म्हणतो डोळ्यांचं ओलं ठेवण्यासाठी जे पाणी असतं त्याची कपॅसिटी 0.25 मायक्रोलिटर आहे. बरं. त्यामुळे एवढं काही लोक ढसाढसा रडत असतात, दिवसातून 4 रडत असतात, छोट्या छोट्या गोष्टीवरून सुद्धा गंगा यमुना व्हायला लागतात. मग त्यांना बेसिकली डॉक्टरकडे जाऊन चेकअप करायला हवं की नक्की काही ग्लँड्समध्ये कुठे ओव्हर ॲक्शन आहे का किंवा नर्व्सचे काही. म्हणजे थोडक्यात सारखं रडणं किंवा सारखं डोळ्यातनं पाणी येणं, अश्रू येणं हे पण आरोग्याच्या दृष्टीनं चांगलं लक्षण नाही. चांगलं नाही. अच्छा. आता मला पुढचा प्रश्न विचारायचा होता. जे मगाशी आपण म्हणलं की कोरोनाच्या काळामध्ये अचानक शब्द आला म्युकरमायकोसिस. तो त्याच वेळी शब्द आला, त्यानंतर तो पुन्हा आता सुदैवानं मागं पडला. पण म्युकरमायकोसिस म्हणजे नेमकं काय होतं? म्युकरमायकोसिस म्हणजे एक प्रकारचं फंगस आहे ज्याला आपण म्युकर म्हणतो. ते एक फंगस आहे. जेव्हा आपण बरेच दिवस एखादा ब्रेड जर आपण उघडा ठेवला आणि त्यावर आपण पाणी शिंपडत गेलो तर जसं त्यावरती काळं फंगस यायला सुरुवात होते, बुरशी. तो बुरशीचाच एक प्रकार आहे. ज्या लोकांची रोगप्रतिकार शक्ती खूपच जास्त कमी झालेली असेल किंवा ज्या लोकांना बरेच दिवस हाय डोसमध्ये स्टिरॉइड इंजेक्शन्स देण्याची गरज पडलेली असेल त्यामुळे त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी होते. या लोकांमध्ये हे ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन आहे. म्हणजे ज्या लोकांची प्रतिकारशक्ती कमी झाली आहे स्पेसिफिकली त्या लोकांमध्ये हे होतं. आणि मग कोरोना काळामध्ये अशी रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली, बऱ्याच प्रमाणात म्युकरमायकोसिस त्यावेळी वाढला होता. पण हे म्युकरमायकोसिस हा कोरोनातला भाग नाही. तो कधीही होऊ शकतो. कधीही होऊ शकतो. अच्छा. पण एरवी असे काही तुमच्याकडे पेशंट येतात? हो, काही प्रमाणात येतात पेशंट्स. जे फक्त कोरोनामुळे झालेले आहेत तसे तर आता कमी आहेत. कारण कोरोनाचं जसं इव्हॉल्व्ह झालंय, ट्रीटमेंट इव्हॉल्व्ह झाली त्या प्रमाणात त्याचं इम्युनिटी सप्रेस करण्याच्या गरजा पण हळूहळू कमी होत गेल्या. पण काही लोक आहेत ज्या लोकांना अजूनही म्युकरमायकोसिस होण्याचा धोका असू शकतो, जसे की कॅन्सर पेशंट झाले किंवा HIV पॉझिटिव्ह पेशंट्स झाले. ज्या लोकांची मुळातच रोगप्रतिकारशक्ती कमी आहे त्या लोकांना म्युकरमायकोसिसचा धोका हा कायमच असतो. पण हा आजार पूर्णपणे बरा होतो का? हो, पण त्याला खूप इंटेन्सिव्ह अँटी फंगल गोळ्या, औषधं, इंजेक्शन्स घ्यावी लागतात. गरज पडल्यास आपल्याला ऑपरेशनही करावं लागू शकतं ते सगळं स्वच्छ करण्यासाठी. अच्छा.
आपण जर एकूणच कुठेही फिरायला गेलो तर मला वाटतं 100 पैकी 40 ते 45 लोकांच्या डोळ्यावर चष्मा असतोच. बरोबर. गेल्या काही वर्षामध्ये चष्म्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. काय त्याच्यामागची कारण आहेत? आहार विहार का अन्य काही दोष निर्माण होत आहेत शरीरामध्ये, का आपल्या हॅबिट्स, जसं तुम्ही म्हटलात की स्क्रीन टाइम वाढतोय किंवा वाचनाची पद्धत चुकीची असते, नंबर किंवा चष्मा लागण्याचं कारण काय? मुळात आता आपण बघितलं आहे की आताची जी जनरेशन आहे, जेन झी ज्याला म्हणतात, हो. त्या लोकांमध्ये स्क्रीनचं प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे प्रॉब्लेम हा येतो की त्यांचं फोकसिंग, डोळ्याचं जे फोकसिंग असतं त्याच्या मसल्समध्ये थोडेसे प्रॉब्लेम्स यायला सुरुवात होते. त्यामुळे चष्म्याचा डोळ्याचा मायनस नंबर वाढायला सुरुवात होते. त्यामुळे आम्ही प्रत्येकालाच सांगतो, प्रत्येक पेशंटला सांगतो, आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक बाळाच्या पालकांना देखील सांगतो की स्क्रीन टाईम जास्तीत जास्त 1 तास वयाच्या 5व्या वर्षापर्यंत. 24 तासात 24 तासात. 1 तास मॅक्झिमम. बरोबर. आणि त्यानंतर काही क्लासेस किंवा काही गोष्टी अशा असतात ज्या आपण अवॉइड करू शकत नाही. त्यामुळे फार तर 2 तास. म्हणजे ज्यांचे ऑनलाईन क्लास आहेत, ऑनलाईन क्लासेस आहेत ते, किंवा तुम्ही ऐकू शकता. बरोबर. स्क्रीन जरी ऑन असली तरी तुम्ही कंपल्सरी स्क्रीनकडे बघायलाच हवं असंही नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण सलग स्क्रीनकडे बघतो तेव्हा फ्रिक्वेंट ब्रेक्स घ्यावे. 20 मिनिट सलग स्क्रीनकडे बघितलं की 20 ते 40 सेकंदाचा मिनिमम ब्रेक घ्यावा. स्क्रीनपासून लांब बघावं, शक्य असली तर खिडकीच्या बाहेर बघावं. अच्छा. ठीक आहे. याच्याने काय, डोळ्यांचे जे मसल्स असतात त्यांना रिलॅक्स करायला थोडासा वेळ मिळतो आणि त्यामुळे चष्म्याचा नंबर वाढण्याची शक्यता किंवा येण्याची शक्यता कमी होत जाते. अच्छा. म्हणजे पूर्वी 40 म्हणायचे, म्हणजे 40 वर्षानंतर चष्मा लागेल असं म्हणायचे, पण आता अगदी वयाच्या 4-5व्या वर्षापासून सुद्धा मुलांना चष्मे लागत आहेत. मग त्याच्यासाठी त्या मुलांच्या आहारात पण काही बदल केले पाहिजेत का? बरोबर. त्यांना हिरव्या पालेभाज्या, फळ, शक्य असेल तर गाजर, हे सगळे पदार्थ त्यांना खायला घालायला हवं आणि बॅलन्स्ड डाएट ठेवावं. अच्छा. ज्याच्यानी मेटाबॉलिझम शरीराचं व्यवस्थित राहील आणि त्यामुळे इतर आजार आणि त्यासोबतच चष्म्याचा नंबर येण्याची शक्यता पण जराशी कमी आहे. आता आपण जेव्हा चष्म्याच्या नंबरविषयी बोलतोय तेव्हा गेल्या काही वर्षामध्ये एक लॅसिक ऑपरेशन असा एक शब्द ऐकतोय. बरोबर. म्हणजे ज्याच्यामध्ये चष्मा कायमस्वरूपी घालवला जाईल असं सांगितलं जातं. बरोबर. हे अशा पद्धतीचं ऑपरेशन वयाच्या कोणत्या वर्षात करता येतं आणि एकदा ऑपरेशन झाल्यानंतर खरोखर आयुष्यभर पुन्हा चष्मा लागत नाही का, की पुन्हा काही वर्षानंतर पुन्हा ते ऑपरेशन करावं लागतं? बरोबर. आता बेसिकली लॅसिक म्हणजे काय आहे, लेझर इन सिटू केराटोमिलिओसिस. म्हणजे आपण यामध्ये काय करतो, बुबुळाचा आकार थोडासा मॉडिफाय करतो, ज्याच्यानी जे रेज आपल्या बुबुळावर पडून मग रेटिनावरती फोकस होतात त्यांचं फोकसिंगचं आपण फोकल लेंथ अरेंज करतो आणि त्या प्रमाणात मग रेज जे आहेत ते बरोबर ठिकाणी फोकस होतात आणि मग चष्म्याचा नंबर कमी होण्यासाठी मदत होते. ठीक आहे. आता लेसिक हा जो हे जे ऑपरेशन आहे किंवा नंबर घालवण्याचं लेझर ऑपरेशन आपण म्हणूया, कारण आता बरेच टेक्निक्स आले. यामध्ये आता जी लोक 18 वर्ष क्रॉस झालेली आहेत, वयाची 18 वर्ष क्रॉस झालेली आहेत आणि ज्यांचा नंबर स्टेबल आहे, कमीत कमी 6 महिने चष्म्याचा नंबर फारसा काही बदललेला नाही, म्हणजे 0.25 किंवा 0.50 जर फरक असेल तर त्याला आपण सिग्निफिकंट म्हणत नाही. त्यापेक्षा जास्त जर फरक असेल तुमच्या शेवटच्या चष्म्यामध्ये आणि ज्या दिवशी तुम्ही चेकअपला याल त्या दिवशीच्या नंबरमध्ये जर फारसा फरक नसेल तर मग आपण ऑपरेशनसाठी क्वालिफाय होतात काही टेस्ट केल्याच्या नंतर, ज्यामध्ये आपण बुबुळाचे आकार कसे आहेत ते चेक करतो, त्याची जाडी किती आहे ते चेक करतो, एकदा डोळ्यांमध्ये औषध टाकून बाहुली पसरून रेटिना सगळं व्यवस्थित आहे का नाही ते चेक करतो. सगळ्या टेस्ट जर नॉर्मल असतील तर मग आपण लेझर ऑपरेशनचा विचार करू शकतो. आता तुमच्या प्रश्नाचा दुसरा भाग म्हणजे याला वयाची अट काय, तर याला वयाची अट नाही. ठीक आहे. तुम्ही वयाच्या 45 ते 50व्या वर्षापर्यंत लेझर ऑपरेशन करू शकता, दूरचा नंबर घालवण्यासाठी आणि काही प्रमाणात जवळचा नंबरही घालवण्यासाठी. पण मग एकदा ऑपरेशन केल्यानंतर आयुष्यभर पुन्हा चष्मा वापरण्याची गरज नाही, हे खरं आहे का? 95 ते 99% लोकांमध्ये तरी चष्मा लावण्याची गरज पडत नाही. आता प्रत्येक शरीर, प्रत्येक डोळा आपल्या पद्धतीने जखम भरून आणण्याचा प्रयत्न करतं. हिलिंग प्रोसेस कुठल्या डोळ्याचं कशा पद्धतीने जाणार आहे यावरती अनफॉर्च्युनेटली अजूनपर्यंत कंट्रोल आलेला नाही. त्यामुळे जखम भरून येताना एखाद वेळेला थोडासा नंबर येऊ शकतो, पण रुटीनमध्ये
एवढा बारीक चष्मा वापरण्याची शक्यतो आपल्याला गरज पडत नाही. अच्छा. खूपच लांबचं जर काही बघायचं असेल किंवा खूपच बारीक प्रिंट जर वाचायचं असेल तर ॲडिशनल चष्मा काही लोकांना लागू शकतो. प्रत्येकाला लागेलच असं नाही. पण डेफिनेटली जर तुम्ही वयाच्या 40व्या वर्षाच्या आधी जर तुम्ही लेझर ऑपरेशन केलेलं असेल तर 40च्या नंतर तुम्हाला जवळचा जो चष्मा असतो, ज्याला 40चा चष्मा म्हणतो, तो डेफिनेटली वापरायला लागणार. अच्छा. मला एक डॉक्टर म्हणून सांगा की जवळचा नंबर असणं आणि लांबचा नंबर असणं यातलं अधिक धोकादायक, अधिक गंभीर काय असतं? धोकादायक गंभीर मी डोळ्यांच्या असं आरोग्याच्या दृष्टीने म्हणतोय मी. धोकादायक गंभीर मी असं म्हणणार नाही. बर. हा कदाचित एक गैरसमज आहे असं मी म्हणू शकतो. बेसिकली जेव्हा आपल्याला चष्म्याचा नंबर असतो याचा अर्थ डोळ्याची वाढ तशी झालेली आहे. बर. ॲनाटॉमिकली नॉर्मल असू शकतं, फक्त डोळ्याची वाढ थोडी जास्त झाली आहे त्यामुळे चष्म्याचा नंबर आलेला असतो. ओके. 40चा जो चष्मा आहे तो डोळ्यांचे जे मसल्स असतात, जवळचं फोकस करण्यासाठी जे मसल्स असतात ते वयानुसार थोडेसे मॅच्युअर होत जातात आणि मग त्याची लवचिकता थोडीशी कमी होते, त्यामुळे जवळचा चष्मा लागतो. हे फिजिओलॉजिकल आहे, हे प्रत्येकाला होणारच आहे. अच्छा. पण मग डोळ्यांची पण अशी काही एक्सपायरी डेट असते? नाही. इतके वर्ष डोळा काम करेल त्यानंतर ऑटोमॅटिकली त्या डोळ्यामध्ये काही ना काही दोष निर्माण होतील असं काही आहे का? हा देखील एक गैरसमज आहे. अशी काहीही प्रकार नाहीये. जोपर्यंत तुमच्या डोळ्यांमध्ये आजार येत नाही तोपर्यंत डोळ्यांची एक्सपायरी डेट नाही. पण म्हणूनच मग एखाद्या व्यक्तीचं वयाच्या 70व्या वर्षी मृत्यू झाला आणि जर त्यानं इच्छा केली असेल की आपले नेत्रदान करावं तर पुन्हा ते डोळे ज्या व्यक्तीला रोपण केलेले आहेत तिथून पुढे ते 30-40 वर्ष काम करू शकतात? डेफिनेटली करतात. क्या बात आहे. काय निसर्गाचा चमत्कार आहे. म्हणजे 100 वर्ष सुद्धा डोळे काम करू शकतात. बरोबर. जर ते निरोगी ठेवले तर. बरोबर. अच्छा. आता आणखीन एका गंभीर मुद्द्याकडे, तो म्हणजे गंभीर म्हणण्यापेक्षा सार्वत्रिक मुद्द्याकडे, तो म्हणजे मोतीबिंदू. आता हा शब्द इतका भारी आहे, मोतीबिंदू. म्हणजे त्यात सुद्धा त्या आजाराला छान सजवलेला आहे, मोतीबिंदू म्हटलेला आहे त्याला. मोतीबिंदू म्हणजे नेमकं काय, तो कशामुळे तयार होतो आणि मोतीबिंदू होऊ देणार नाही असं जर कोणी ठरवलं, तशी जर कोणी लाईफस्टाईल आणली, तशी जर काही खबरदारी घेतली तर ते शक्य होतं का? म्हणजे मोतीबिंदू तयार होणं हे नॅचरल आहे की ते आपल्याला थांबवता येतं? मोतीबिंदू तयार होणं हे ॲब्सोल्युटली नॅचरल आहे. मोतीबिंदू म्हणजे बेसिकली डोळ्याच्या आतमध्ये एक क्रिस्टलाइन लेन्स असते, जी वयानुसार थोडीशी ओपेसिफाय होत जाते. म्हणजे त्यामध्ये काही ओपेसिटी यायला सुरुवात होते आणि मग ते खूप जास्त मॅच्युअर झालं आणि मग ते पांढरं दिसायला लागलं की मोत्यासारखं दिसतं, म्हणून त्याचं नाव मोतीबिंदू ठेवलंय. आता मोतीबिंदू हे आपल्या वयानुसार होणारच आहे. काही लोकांमध्ये थोडं लवकर होईल, काही लोकांमध्ये उशिरा होईल, पण त्यातनं पळवाट कोणासाठी नाही. अच्छा. बर. पण मग मोतीबिंदूचं एकदा ऑपरेशन झाल्यानंतर पुन्हा डोळ्यामध्ये मोतीबिंदू होणार नाही याची खात्री असते का? डेफिनेटली. कारण एकदा आपण काढून टाकल्यानंतर ते परत येण्याची शक्यता खूप कमी नाहीच आहे. आपण डोळ्याच्या आतमध्ये आर्टिफिशियल लेन्स जी बसवतो त्या लेन्सच्या मागे कधी कधी जाळी येण्याची शक्यता असते, पण ते एक छोट्याशा लेझर प्रोसिजरने आपण काढू शकतो, जे 10 सेकंदाचा फार तर प्रोसिजर असतं. काय टेक्नॉलॉजी आहे. पण हे जेव्हा लेझर नव्हतं किंवा अशा पद्धतीची एवढी सगळी प्रगत तंत्रज्ञान नव्हतं त्यावेळी डोळ्यांवरती कसे उपचार व्हायचे? त्यावेळेला आता बऱ्याच वेळेला आपण म्हणजे मला आठवतंय की माझ्या आजोबांचं जेव्हा मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं होतं तेव्हा त्यांना जवळपास 5 ते 6 दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायला लागलं होतं आणि जवळपास 1.5-2 तास ती शस्त्रक्रिया चालायची. आणि आता मात्र तुम्ही अक्षरशः अर्ध्या तासात मोतीबिंदूची शस्त्रक्रिया पूर्ण करता. अर्धा तास खूप झाला असं मी म्हणेन. आता ॲक्च्युली आम्ही 15 ते 20 मिनिटात पेशंटला ऑपरेशन थिएटरमधनं बाहेर शिफ्ट करतो. पूर्वी जे होतं मोठं इन्सिजन घेऊन ऑपरेशन करायचे, चीर मोठी असायची, साधारणपणे 10 मिलीमीटरची वगैरे चीर असायची. त्या प्रमाणात आजची चीर म्हणजे फार तर 2.25 मिलीमीटर, जास्तीत जास्त 2.5 मिलीमीटर एवढी आहे. त्यामुळे चीर जेवढी कमी होत गेली तेवढी रिकव्हरी फास्ट होत गेली. त्यामुळे आजकाल आता आम्ही तर आमच्या पेशंट्सला तरी स्पेसिफिकली सांगतो, 1 आठवडा कंपल्सरी रेस्ट आहे घरी. हॉस्पिटलमध्ये आता राहण्याची गरज नाही. 1 आठवडा कंपल्सरी रेस्ट आहे. त्यानंतर तुम्ही 95% रुटीन सुरू करू शकता. फक्त काही हेवी वजन उचलणं किंवा डोळ्यामध्ये काही जाऊ न देणं याची सगळी काळजी घ्यायला लागते आणि 1 महिन्याच्या नंतर तुम्ही तुमचं 100% रुटीन सुरू करू शकता. क्या बात आहे. डोळे येणं म्हणजे नेमकं काय होतं? डोळे तर असतातच, ते पुन्हा आले येणं म्हणजे काय होतं?
डोळे येणं म्हणजे एक प्रकारचं व्हायरल इन्फेक्शन होतं डोळ्यांना, ओके. ज्यामध्ये डोळ्यांमध्ये लालसरपणा येणं, डोळ्यांना खाज येणं, डोळ्यांमधनं चिकट पदार्थ येणं, पाणी येणं, हा सगळा त्रास सुरू होतो. इंटेन्स इचिंग ज्याला आपण म्हणतो, खूप जास्त खाज येणं, हा सगळा त्रास होतो. शक्यतो जेव्हा वातावरणामध्ये बदल घडत असतात त्यावेळेला याचं एक एपिडेमिक आपण म्हणू शकतो जेव्हा येतं. अच्छा. याचं ट्रीटमेंट घरगुती पण खूप सोपं आहे. एक म्हणजे डोळे चोळायचे नाहीत, बरं. सगळ्यात महत्त्वाचं. दुसरी गोष्ट म्हणजे आपले हात स्वच्छ ठेवणे. डोळे चोळल्यानंतर कुठल्याही गोष्टीला डायरेक्ट हात न लावणं किंवा एकच रुमाल दिवसभर न वापरणं, चिकटपणा किंवा पाणी जे येतं डोळ्यातनं ते पुसण्यासाठी, हे न करणं हे खूप महत्त्वाचं आहे. बरं. त्यामुळे इन्फेक्शन आपण स्प्रेड करण्यासाठी मदत करतो, पसरवण्यासाठी मदत करतो. तर शक्यतो यावेळेला काय करावं की डोळ्यावरती थंड शेकावं, कॅरीबॅगमध्ये बर्फ टाकावा किंवा थंड पाण्याच्या पट्ट्या डोळ्यावर ठेवाव्या आणि लक्षात ठेवावं की हे पाणी जे आपण शेकतो ते फिल्टर केलेलं असावं. कुठलंही नळाचं पाणी घेऊन डोळ्यावरती लावणं खूप धोकादायक असू शकतं अशा सिच्युएशन्समध्ये. त्यामुळे शक्यतो फिल्टर केलेलं पाणी डोळ्यावरती शेकावं थंड, आणि टिश्यू पेपरने डोळे पुसून टिश्यू पेपर लगेचच डिस्कार्ड करावं. पण म्हणजे डोळ्याला थंड पाण्यानं पण शेकता येतं आणि गरम पाण्यानं पण शेकता येतं. कारण ही दोन्ही वेगळी वेगळी, मगाशी मी ज्याप्रमाणे सांगितलं की दोन्ही कारणं वेगळी वेगळी आहेत. अशा सिच्युएशनमध्ये जर आपण गरम शेकलं तर इन्फेक्शन वाढण्यासाठी मदत करणार. ओके. म्हणजे डोळे आले असतील तर थंड पाण्यानं बर्फानं शेकणं हे अधिक चांगलं. बरोबर. पण मला सांगा, रांजणवाडी म्हणजेच डोळे येणं? नाही, रांजणवाडी म्हणजे पापण्यांमध्ये एक प्रकारचं इन्फेक्शन येणं, ज्याला आपण आता चेहऱ्यावरती पिंपल्स जसे उठतात तशा प्रमाणात एकदम मायनर इन्फेक्शन असतं. कधी कधी त्याचं प्रमाण वाढतं, बरं. त्यामुळे रांजणवाडी येण्याची शक्यता असते. तर अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला कोमट शेकायचं आहे परत. अच्छा. पण हे म्हणजे थोडक्यात डॉक्टरांच्या सल्ल्यानं जे काय असेल ते केलं पाहिजे. बरोबर. हे मला वाटते म्हणून ते घरात डोळ्यांविषयी कोणतेही प्रयोग करायचे नाहीत. अच्छा. आता तुम्ही मगाशी म्हणालात की डोळ्यांचं आरोग्य, तर डोळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी रुटीन लाईफमध्ये काय केलं पाहिजे? आत्ता जसं आपलं डिस्कशन झालं, मी सांगितलं की स्क्रीन्स वापरताना फ्रिक्वेंट ब्रेक्स ठेवावे. दुसरी गोष्ट म्हणजे शक्यतो आहार आपला बॅलन्स ठेवावा. आणि शक्यतो डोळ्यांवरती जेव्हा आपण बाहेर जातो, टू व्हीलर चालवतो किंवा कार चालवतो, तेव्हा डायरेक्ट एसीचा ब्लो चेहऱ्यावरती नाही येणार याची काळजी घ्यावी. किंवा टू व्हीलर चालवताना डोळ्यावरती प्रोटेक्शन ठेवावं. शक्यतो हेल्मेट असेल तर जास्त चांगलं, म्हणजे आपलं स्वतःचं जीवाचं प्रोटेक्शन होईल, डोळ्यांचे प्रोटेक्शन होईल. बरोबर. जर हेल्मेट शक्यच नसेल तर कमीत कमी प्रोटेक्टिव्ह ग्लासेस तरी वापरावे, जे सेफ्टी गॉगल्स आपण म्हणतो ते वापरावे. पण समजा गॉगलचा दर्जा चांगला नसेल, त्याची काच किंवा त्याचं जे आजकाल प्लॅस्टिक असतं ते चांगलं नसेल, तर त्याचाही दुष्परिणाम डोळ्यांवरती होऊ शकतो? होऊ शकतो. त्या ग्लासला जर तडे लवकर जात असेल टेम्परेचर व्हेरिएशनमुळे वातावरणातल्या, तर डोळ्याला मार लागण्याची, इजा होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे चांगले CE रेटेड किंवा ISO रेटेड जर चष्मे मिळत असतील तर तेच वापरावे, शक्यतो तेच वापरावे. हे मध्यंतरी ते अल्ट्राव्हायोलेट रेजचा परिणाम होतो असं जे होतं ते काय होतं नेमकं? अल्ट्राव्हायोलेट रेसमुळे आपलं जे रेटिना असतो त्यामध्ये मागचा पडदा जो असतो नेत्रपटल ज्याला म्हणतो, अच्छा, त्यामध्ये काही बदल घडायला सुरुवात होतात आणि त्यामुळे दोन गोष्टी घडतात. एक म्हणजे त्याचं एजिंग थोडंसं लवकर व्हायला सुरुवात होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यामध्ये मेटाबॉलिझममध्ये चेंजेस यायला सुरुवात होते. त्यामुळे आपलं डे नाईट रुटीन कधी कधी बदलण्याची शक्यता असते. त्या गोष्टींसाठी हे जे ब्लू ब्लॉकर ग्लासेस जे आलेत, ब्लू कट ग्लासेस ज्याला आपण म्हणतो, किंवा स्क्रीन्समध्ये पण आजकाल ब्लू लाईट फिल्टर्स आले आहेत, ते आपलं डे नाईट पॅटर्न मॅनेज करण्यासाठी आणि पडद्यावरती रेटिनावरती इफेक्ट येऊ नये म्हणून ते फॅसिलिटीज केलेल्या आहेत. अच्छा. एक सगळ्यांच्या मनातला प्रश्न असा आहे की अनेकदा झोपून उठल्यानंतर डोळ्यातून घाण आलेली असते. बरोबर. तर ही घाण काही वेळा वाढते, तर अशा पद्धतीचे डोळ्यातनं घाण येणं हे कोणत्या ना कोणत्या आजाराचं निदर्शक असतात का? हो, याला आपण MGD म्हणजे मायबोमियन ग्लँड डिस्फंक्शन म्हणू शकतो. म्हणजे मगाशी आपण जी आपली चर्चा झाली की पापण्यांमध्ये ज्या ग्लँड्स असतात त्याचे ओपनिंग ब्लॉक झाले असेल तर हे प्रमाण थोडंसं वाढतं. नॉर्मली पण आलेलंच असतं, पण प्रमाण वाढत डोळ्यातून घाण येणं हे नॉर्मल आहे का? थोडंसं नॉर्मल आहे, कारण बेसिकली हे काय आहे, डोळ्यांमध्ये जी घाण येते, धूळ जी काही साचलेली असते ते स्वच्छ करण्याचं नॉर्मल फिजिओलॉजी आहे.
ओके. आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी झोप अशी गरजेची असते का? म्हणजे डोळा मिटणं ही डोळ्यांसाठी विश्रांती असते का? बरोबर. खूपच चांगला प्रश्न आहे. स्लीप पॅटर्न आपलं व्यवस्थित असणं आपल्या एकंदरच पूर्ण तब्येतीसाठी खूप महत्त्वाचं आहे. त्याबरोबरच डोळ्यांसाठी पण, कारण डोळे आपले 24 तास काम करत असतात. त्यांना रिलॅक्स करण्यासाठी तेवढा आपल्याला वेळ द्यायला हवा. जे झोपेच्या वेळेला 7 ते 8 तासांची मिनिमम झोप झाली तर डोळ्यांना तेवढं रिलॅक्स करण्यासाठी वेळ मिळेल. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मग एरवी ज्यांना खूप जागरण होतं किंवा ज्यांना त्यांचे तसे जॉब्स आहेत, त्यांनी सुद्धा डोळ्यांना मध्ये मध्ये रिलॅक्स करायचं असेल तर काही सेकंदासाठी डोळे मिटून बसलं तरी उपयोग होतो का? होय, डेफिनेटली होतो. जसं किंवा मी असं ऐकलं होतं की असे डोळे मिचकवल्यासारखे करून सुद्धा घट्ट आवळायचे डोळे पुन्हा उघडायचे, याच्यातून सुद्धा डोळ्यांना रिलीफ मिळू शकतो का? तो टेम्पररी रिलीफ आहे. अच्छा. ठीक आहे. आता जसं मी आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक IT इंडस्ट्रीमधल्या लोकांना सांगतो की तुम्ही ब्रेक्स घेऊन काम करा, कारण त्या IT इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्यांचे वेळा काही स्क्रीनवरती आणि कधी वेळी शिफ्ट असतात शिफ्टही असतात. त्या लोकांना मी डेफिनेटलीच सांगतो की तुम्ही अवॉइड करू शकत नाही तर कमीत कमी फ्रिक्वेंट ब्रेक तरी ठेवा. म्हणजे तुम्ही 20 ते 40 मिनिटं कंटिन्युअस स्क्रीन वापरलं की थोड्या वेळ तुम्ही स्क्रीनपासून लांब बघा, डोळ्यांची उघडझाप करा, ज्यामध्ये तुमच्या डोळ्यांना रिलॅक्स करायला थोडासा आपण वेळ देऊ शकतो. अच्छा. सर, तुम्ही बेसिकली आय सर्जन आहात ना? होय. म्हणजे तुम्ही ऑपरेशन्स करता. येस. मग त्याच्यामध्ये आता ऑपरेशन्स कोणकोणत्या प्रकारची करण्याची गरज असते हल्ली? ऑपरेशन्समध्ये आता डोळ्यांना कुठल्या मुख्य आपलं मोतीबिंदूचं ऑपरेशन सगळ्यांना माहिती आहे ते. या व्यतिरिक्त काही असतात का असे आजार की जिथं ऑपरेशनची गरज असते? होय, बरेच ऑपरेशन्स आहेत. ज्या वेळेला आपल्याला डोळ्यांना काही स्पेसिफिक आजार झालेले असतात तेव्हा त्या ऑपरेशन्सची गरज पडते. एक म्हणजे डोळ्यांमध्ये जर काचबिंदू असेल आणि तो मॅक्सिमम मेडिकल थेरपी देऊनही, म्हणजे मॅक्सिमम औषधं देऊनही जर काचबिंदू कंट्रोलमध्ये राहत नसेल तर आपल्याला त्याचं ऑपरेशन करावं लागू शकतं. काचबिंदू हा वेगळा आहे, काचबिंदू मोतीबिंदू वेगळा, काचबिंदू वेगळा. बरोबर. काय फरक आहे दोन्हीत? मोतीबिंदू म्हणजे मी जसं सांगितलं की क्रिस्टलाइन लेन्समध्ये बदल घडतात आणि त्यामुळे ओपेसिटी येते लेन्समध्ये आणि मग दिसायचं कमी होतं. काचबिंदू म्हणजे डोळ्याचं प्रेशरमध्ये व्हेरिएशन असतं आणि त्याचा परिणाम आपली जी डोळ्याची मुख्य नस असते त्यावरती यायला सुरुवात होतो आणि मग पेरिफेरीचं विजन हळूहळू कमी होत जातं आणि मग शेवटी नळीतनं बघितल्यासारखं दिसायला लागतं. अरे बापरे. त्याला म्हणतात काचबिंदू. बरं. त्याला आपण फक्त थांबवू शकतो. हे ब्लड प्रेशर सारखं आहे, त्याला फक्त आपण कंट्रोल करू शकतो, पूर्णपणे थांबवू शकत नाही. पण मग डोळे वारंवार लाल होणं हे त्याचं लक्षण आहे? बऱ्याच वेळेला असं घडू शकतं. जेव्हा काचबिंदूचा अटॅक येतो तेव्हा डोळ्यांमध्ये लालपणा येणं, डोळ्यांना ठणक लागणं, अचानक दिसायचं कमी होणं, हा सगळा त्रास काचबिंदूमध्ये होऊ शकतो. अच्छा. पण मी काचबिंदूची ऑपरेशन तुमच्याकडे होतात, काचबिंदूचे होतात, मोतीबिंदूचे होतात. नंदादीप हॉस्पिटलमध्ये हे सगळी ऑपरेशन सिस्टीम आहे? मुळात आमच्याकडे पडद्याचे ऑपरेशन्सही सगळी होतात. बरं. पडद्यामध्ये जर डायबिटीसमुळे किंवा ब्लड प्रेशरमुळे किंवा वयानुसार काही बदल घडलेले असेल तर ते थांबवण्यासाठी देखील डोळ्यांमध्ये इंजेक्शन्स देतो, लेझर करू शकतो, गरज पडल्यास ऑपरेशनही करू शकतो. डायबिटीसमुळे नेमका काय परिणाम होतो डोळ्यांवर? डायबिटीसमध्ये जे ब्लड शुगर लेवल्समध्ये जे खूप जास्त फ्लक्च्युएशन्स होतात त्या लोकांमध्ये शक्यतो हे दिसतं. अच्छा. अशा प्रकारच्या अंधुक होते, पहिल्यांदा दृष्टी अंधुक व्हायला सुरुवात होते, पडद्यावरती सूज यायला सुरुवात होते, हळूहळू दिसायचं कमी होतं आणि मग ते कंट्रोल न झाल्यामुळे परत वेगळ्या प्रकारचा काचबिंदू डोळ्यामध्ये होऊ शकतो, ज्याच्यामुळे पूर्णपणे दृष्टी जाऊ शकते, डोळ्यांच्या मागच्या भागामध्ये रक्तस्राव होऊ शकतो. अच्छा. पण सर, अनेकदा डोळे लाल होणं किंवा डोळ्यातनं पाणी येणं हे खूप कॉमन समजलं जातं. बरोबर. मग अशावेळी घरगुती उपाय मगाशी तुम्ही सांगितले, पण डोळे लाल होण्याची कारणं काय असतात? ही सतत जर होत असेल तर डेफिनेटली मी सांगेल की तुम्ही आधी नेत्रतज्ञाकडे जाऊन चेकअप करून घ्या. अनेकांना असं आहे की आंघोळ केल्यानंतर डोळे लाल भडक झालेले असतात. ते मी तर नॉर्मल म्हणेन. हे काय खूप ॲबनॉर्मल आहे असं नाही म्हणणार मी. जर पण हे रेग्युलरली होत असेल तर डेफिनेटली एकदा चेकअप करून घ्यायला हवं. नक्की काय होतंय ते आपण शोधून काढू शकतो. नंदादीप आय हॉस्पिटलमध्ये कोणकोणते विभाग आहेत आणि तिथे कोणकोणत्या पद्धतीची नेत्रचिकित्सा केली जाते? बरोबर. आमच्याकडे नंदादीप आय हॉस्पिटल कोल्हापूरमध्ये मोतीबिंदूचा विभाग आहे, ज्यामध्ये आम्ही 4 डॉक्टर्स आहोत. त्यानंतर बुबुळाचा विभाग आहे, ज्यामध्ये मी आणि माझी एक कलिग आहे डॉक्टर नम्रता, आम्ही दोघं आहोत. काचबिंदूच्या स्पेशलिस्ट मॅडम आहे डॉक्टर स्नेहा शिंदे.
त्या काचबिंदूच्या स्पेशलिस्ट आहेत. त्याचबरोबर नेत्रव्यंग्य म्हणजे डोळ्याचे प्लास्टिक सर्जरी देखील ते करू शकतात. त्या डिपार्टमेंटमध्ये दोघी जणी आहेत, डॉक्टर स्नेहा शिंदे आणि डॉक्टर आयुषी अगरवाल म्हणून रिसेंटली आमच्याकडे जॉईन झाल्या आहेत. त्या डोळ्याच्या कॅन्सरच्या स्पेशलिस्ट देखील आहेत. आणि त्यांनी डोळ्यांना पण कॅन्सर होऊ शकतो. माय गॉड. त्याचबरोबर नेत्रपटल म्हणजे रेटिनाचे स्पेशलिस्ट आहेत, डॉक्टर आकाश राऊत म्हणून स्पेशलिस्ट आहेत. म्हणजे या सगळ्याचे कोणताही आजार असला तर नंदादीपमध्ये एका रूफमध्ये तुम्हाला सगळ्या सेवा मिळतील. अच्छा, मला वाटतं की आज डॉक्टर प्रसन्न आराध्य यांनी डोळ्याच्या आरोग्याबद्दल आपल्याला जी काही माहिती दिलेली आहे ती आपल्या सगळ्यांना उपयुक्त आहे. कारण सुरुवातीलाच म्हटलं तसं प्रत्येक अवयव अतिशय महत्त्वाचा असतो आणि त्यातही डोळे हा अतिशय महत्त्वाचा असा आपल्या शरीरातला घटक आहे. डोळे नसतील तर काय होईल कल्पनाही करवत नाही. सुदैवानं ज्यांना परमेश्वरानं डोळ्यांसारखा उत्तम अवयव दिलेला आहे आणि तेही उत्तम जग बघतायत, सुंदर जग बघतायत, त्यांनी आपल्या डोळ्यांची काळजी राखणं अतिशय गरजेचं असतं. वयानुसार डोळ्यांमध्ये काही आजार निर्माण होऊ शकतात, पण आता इतकं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपल्याकडे उपलब्ध आहे की तिथे आपण या सर्व आजारांवरती मात करू शकतो. पण त्यासाठी आपण जागरूक असणं आवश्यक आहे. आज आमच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर प्रसन्न आराध्य आले आणि त्यांनी एकूणच डोळ्यांच्या आरोग्याबद्दल माहिती दिली. याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. थँक्यू. मलाही खूप छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.